ओके, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण दिशाज्ञान हा 10 नंबरचा घटक पाहतोय. दिशाज्ञान या घटकावरील 2010-11 सालापासून 2024-25 सालापर्यंत ज्या एनईव्हीच्या प्रश्नपत्रिका झाल्या, यातील अति महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत. आता एक वाक्य आहे पहा, उद्या ईश्वराची पूजा आहे, दत्ताला नैवेद्य पक्वानाचा वाटा. आता इथं उद्यामधलं पहिलं या ठिकाणी जे अक्षर आहे ते उ आणि ऊ न सुरुवात होणार दिशा आहे उत्तर. ईश्वराची मधलं पहिलं ई, ई न सुरुवात होणार ईशान्य. पूजा मधलं पहिलं अक्षर आहे पू आणि पू न सुरुवात होणार दिशा आहे पूर्व. आहे मधलं सुरुवातीचं अक्षर आ, आ न सुरुवात होणार आग्नेय. दत्ताला मधलं पहिलं अक्षर द, द न सुरुवात होणार दिशा आहे दक्षिण. नैवेद्य मधलं पहिलं नै, नै न सुरुवात होणारी उपदिशा नैऋत्य. पक्वानाचा सुरुवात आहे प न आणि प न सुरुवात होणारी दिशा आहे पश्चिम. आणि वाटामधलं सुरुवात आहे वा न आणि वा न सुरुवात होणारी उपदिशा वायव्य. अशा पद्धतीनं अँटी क्लॉकवाईज डिरेक्शननं जर या ठिकाणी तुम्ही या 8 शब्दातील पहिलं अक्षर विचारात घेतलं आणि पहिल्या अक्षरानं सुरुवात होणाऱ्या 4 मुख्य दिशा आणि 4 उपदिशा आपण पाठ करायची सुद्धा आवश्यकता नाही. पटकन या ठिकाणी दिशाचक्र आपल्याला तयार करता येईल. सर्वांना दिशाचक्र समजलं ना? हॅलो? दिशाचक्र सर्वांना समजलं का? हो सर. हा, ओके. ठीक आहे. आता या दिशाचक्रावर आधारित आपल्याला प्रश्न, अतिमहत्त्वाचा प्रश्न पाहायचा आहे. आता बघा 2010-11 परीक्षेत आलेला हा प्रश्न आहे. परेश, अगोदर मी दिशाचक्र वर काढतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे दिशाचक्र आहे पहा. अधिक चिन्ह काढायचं आणि पुन्हा त्याच्यामध्ये गुणिले चिन्ह काढायचं. आता दिशा व उपदिशा लिहिताना मी मगाशी सांगितलं, उद्या ईश्वराची पूजा आहे, दत्ताला नैवेद्य पक्वानाचा वाटा. या 8 शब्दातील पहिल्या अक्षरानं या ठिकाणी 4 मुख्य दिशा आणि 4 उपदिशा आपण लिहिलेल्या आहेत. आता मी एक आकृती तयार करतो प्रश्न वाचून बघा. परेश पूर्वेकडे 3 किलोमीटर चालत गेला. आता असं समजतो की परेश या ठिकाणी आहे. सुरुवातीच्या ठिकाणाला मी ए नाव देतो म्हणजे लक्षात येईल. आरंभस्थान. आता पूर्वेला म्हटलं की कोणती दिशा द्यावा इथून बघा. पूर्वेला म्हटलं की उजवी बाजू डोक्यात घ्यायची. मग पूर्वेला किती गेला 3. 3 ला एक अंदाजी रेषाखंड मी काढतो. इथे मी वर लिहितो 3. पूर्वेला म्हणजे उजव्या बाजूला 3 किलोमीटर गेला. आता उजवीकडे वळाला. तुम्ही ए पासून ज्या दिशेला तोंड केलेलं आहे त्या बाजूला आपलं चेहरा ठेवा. आणि आपला उजवा हात कुठल्या बाजूला येतोय बघा. उजवा हात हा खालच्या बाजूला येतोय. उजवीकडे वळायचं म्हणजे खालच्या दिशेला वळायचं. मग तो खालच्या दिशेला किती वळलाय बघा, तर 2 किलोमीटर वळलाय. मग मी खाली असं 3 पेक्षा थोडं कमी अंतर दाखवतो. 2 किलोमीटर एवढं दाखवलं. आता पुढे काय लिहिलंय बघा, 2 किलोमीटर चालल्यानंतर पुन्हा उजवीकडे वळून 5 किलोमीटर गेला. आता बघा, वर जाताना उजवीकडे म्हणजे पूर्वेला आणि खाली जाताना उजवीकडे म्हणजे पश्चिमेला. पश्चिमेला म्हणजे डावीकडे 5 किलोमीटर वळला. मग आता आपण साधारणतः एवढं अंतर घेतलंय मी. कारण इथून जर असा लंब टाकला का नाही तर हे 3 अंतर येते आणि टोटल 5 पुढे गेलाय म्हणजे अजून पुढे 2 अंदाजे एवढे घेतलंय मी इथपर्यंत. समजलं का? 3 आणि 2 5.
वरून खाली लंब टाकला तर आयत तयार होतोय आणि आयताच्या समोरासमोर बाजू सारखी असतात. वरची बाजू 3 आहे म्हणजे खालची बाजू 3. इकडची बाजू 2 आहे म्हणजे इकडची बाजू 2. पण तो 5 गेलाय डावीकडं, उजवीकडं. 5 म्हणजे 3 आणि पुढचं 2. असं इथं 5 आलं पहा. आता पुढं नंतर डावीकडे वळला. आता डावीकडे म्हणजे कुठे जाणार पुन्हा? खाली जाणार बघा. डावीकडे म्हणजे कुठे जाणार? खाली. मग खाली 2 गेला पुन्हा. नंतर डावीकडे 2 किलोमीटर गेला. पुन्हा डावीकडे वळला. आता बघा वर जाताना डावीकडे म्हणजे पश्चिमेकडे आणि खाली जाताना डावीकडे म्हणजे पूर्वेकडे. मग पुन्हा पूर्वेकडे तो 2 किलोमीटर आला. म्हणजे इथपर्यंत आला बघा 2 किलोमीटर. मग इथून जर बरोबर याच्या खाली येणार बघा, असा खाली येणार. इथं आलाय आता. 2 किलोमीटर आला. बघा डावीकडे वळून 2 किलोमीटर चालला. पुन्हा डावीकडे वळला आणि पुन्हा 2 किलोमीटर गेला. हे आत्ता झाला. परत डावीकडे 3 किलोमीटर गेला. आता पुन्हा कुठे गेला? डावीकडं 3 किलोमीटर म्हणजे इथून पुन्हा 3 किलोमीटर गेला. म्हणजे आता इथून पुन्हा वर असा इथपर्यंत आला समजा. इथपर्यंत आला. हिरवा पेन दाखवतो मी लक्षात तुमच्या. इथून डावीकडे पुन्हा 3 किलोमीटर म्हणजे इथून इथपर्यंत आला बघा. आता मग इथं आलेलं ठिकाण आहे त्याला मी बीट नाव देतो. मग आता ही बाजू 2 असणार आणि 3तून 2 वजा केल्यावर हे वर 1 असणार पहा. तर तो आरंभ स्थानापासून कोणत्या दिशेला आहे? आरंभ स्थान म्हणजे ए आणि अंतिम स्थान म्हणजे बी. ए पासून बी ची दिशा कोणती आहे असं विचारलं बघा. इथं ए आहे आणि त्याच्याच खाली कोणती दिशा आली? बी. ए पासून बी ची दिशा विचारली तर तो आरंभ स्थानापासून कोणत्या दिशेला आहे? मग खालची दिशा कोणती बघा खालची? आरंभ बिंदूपासून तो कोणत्या दिशेला आहे? म्हणजे या ठिकाणी खालची दिशा कुठली असती? तर दक्षिण. दक्षिण म्हणजे पर्याय क्रमांक किती? 4. समजते का तुम्हाला? हो सर. हा. हे आकृती काढल्यानंतर लक्षात येतं बरं का. आकृती काढल्यावर ज्यावेळेस तुम्ही स्वतः आता गणित सोडवू नका. आता मी सोडवून देतोय ते ठीक आहे. परंतु ज्यावेळेस दिवसभरामध्ये ज्यावेळेस तुम्हाला वेळ उपलब्ध होईल त्यावेळेस तुम्ही मी पाठवलेले सगळं प्रश्न लिहून काढता. त्या प्रश्नासाठी छान अशा आकृती काढता. आकृतीनंतर योग्य पर्यायाला टिक करता. हे ज्यावेळेस स्वतः तुम्ही करता त्यावेळेस तुमचं परफेक्ट होतं. लक्षात ठेवा. शिकवताना आपल्याला जास्त विचार करायचा नसतो. परंतु आपण ज्यावेळेस स्वाध्याय पूर्ण करतो त्यावेळेस मात्र आपल्याला स्वतः विचार करायला पण काहीतरी करा आणि वेळ असेल तर सगळा सोडवला तर मग उत्तमच. आपल्या नोट्समध्ये सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांचा समावेश होईल. ठीक आहे. आता 48व्या प्रश्नासाठी मी एक अगोदर कच्चे डायग्राम काढतो. दिशाचक्र काढतोय कच्चं. उद्या ईश्वराची पूजा आहे. दत्ताला नैवेद्य पक्वानाचा वाटा. अशा प्रकारचे काय आहे? दिशाचक्र आहे. आता याच्यावरून आपण मगाच्या प्रकारे एक आकृती तयार करूया. आता सुरुवातीला ए या ठिकाणी कोण आहे समजूया आपण? थॉमस. थॉमस कुठं आहे? ए या ठिकाणी आहे. आता बघा थॉमस 3 किलोमीटर उत्तरेला गेला. उत्तरेला म्हणजे वर. मी इथं लिहिलं समजा 3 किलोमीटर. थॉमस 3 किलोमीटर उत्तरेला गेला. पुन्हा उजवीकडे वळला. उजवीकडे म्हणजे पूर्वेला. उजवीकडे किती वळला? 3 किलोमीटर. समजा इथून इथपर्यंत 3 किलोमीटर गेला. बघा आकृती फक्त अचूक काढा. मग उजवीकडे वळला. पुन्हा उजवीकडे वळला बघा आणि 5 किलोमीटर चालला. आता उजवीकडे म्हणजे खाली जाणार बघा. 5 किलोमीटर खाली जाणार. आता साधारणतः मी काय करतो? येतनं आत्ताच्या रेषाखंडावर असा लंब टाकतो.
मग आयत झाल्यामुळे आयताच्या समोरासमोर बाजू सारख्या, म्हणजे हे 3 म्हणल्यावर हे सुद्धा किती येणार? 3. मग 5 गेला आता, मग 5तून 3 वजा केल्यावर खालचा रेषाखंड किती आला? 2 चा आला. नंतर उजवीकडे 5 किलोमीटर. आता वर जाताना उजवीकडे म्हणजे पूर्वेला, पण खाली जाताना 5 किलोमीटर उजवीकडे म्हणजे डावीकडं, म्हणजे पश्चिमेला 5 किलोमीटर येणार. साधारणतः इथं आपण काढूया. इथून असा खाली रेषाखंड काढला तर समोरासमोर बाजू 3 आणि 5तून 3 वजा केल्यानंतर हे पुढचं किती आलं? 2 आलं. त्यानंतर पुन्हा उजवीकडे वळला. आता उजवीकडे म्हणजे पुन्हा वर जाणार. उजवीकडे म्हणजे कुठे जाणार? वर जाणार. किती किलोमीटर वर जाणार? 2 किलोमीटर जाणार. म्हणजे इथून पुन्हा वर 2 आलो. परत उजवीकडे. आता पुन्हा उजवीकडे म्हणजे पूर्वेला. पुन्हा पूर्वेला 2 किलोमीटर म्हणजे इथे येणार. मूळ ठिकाणी आला थोडक्यात. म्हणजे तुमच्या काही जणांच्या लक्षात आलं असेल, ज्या ठिकाणापासून निघाला होता त्याच ठिकाणी पुन्हा तो आला. आता प्रश्न काय? त्याच्या मागील दिशा कोणती? म्हणजे त्याचं तोंड आता पूर्वेला आहे. मग मागच्या बाजूची दिशा, पूर्वची विरुद्ध दिशा कोणती? तर पश्चिम. पश्चिम म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक येणार 2 येणार. समजले का सर्वांना? हो सर. हो सर. हा, तुम्ही पुन्हा तास संपल्यानंतर प्रत्यक्ष डायग्राम तयार करा, किंवा शाळेतील तास समजा 8 ते 11 आहे, पुन्हा तुम्ही 11:30 12ला घरी येता. मग 12 पासून संध्याकाळपर्यंत तुम्ही दिवसभरामध्ये ज्या ज्या वेळेस तुम्हाला वेळ उपलब्ध होईल त्यावेळेस सगळे ह्या आकृत्या काढा. ओके. आता पहिल्यांदा नेहमीप्रमाणे मी दिशाचक्र काढतो. उद्या ईश्वराची पूजा आहे. दत्ताला नैवेद्य पक्वानाचा वाटा. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने या ठिकाणी आपण त्या वाक्यातील 8 शब्दातील पहिले अक्षर लिहितोय. उ, इ, पु, आ, द, नै, प, वा अशा पद्धतीनं. चला, पहिला प्रश्न, पहिलं वाक्य आहे, मकरंद पश्चिमेकडे 7 किलोमीटर गेला. समजा मकरंद ए या ठिकाणी आहे. समजा इथे मी मकरंद लिहिला ए या ठिकाणी. पश्चिमेकडे 7 किलोमीटर गेला. आता पश्चिमेकडे म्हणजे बघा, इथून पश्चिमेकडे म्हणजे कोणती दिशा? डाव्या बाजूला. असा 7 किलोमीटर आलाय. किती किलोमीटर आलाय? 7 किलोमीटर आला. इथं 7 लिहितो. वर डावीकडे येऊन 4 किलोमीटर. तर डावीकडे म्हणजे काय? वर डावीकडे म्हणजे बघा, तिकडे तोंड करा. पश्चिमेकडे तोंड केल्यावर आपला डावा हात खाली येतोय. मग डावीकडे किती आला तो? 4 किलोमीटर आला. मी इथे 4 किलोमीटर लिहितो. बघा, लिहिताना चूक झाली तरी मला सांगा. मकरंद पश्चिमेकडे 7 किलोमीटर गेला. पुन्हा डावीकडे वळून 4 किलोमीटर गेला. पुन्हा डावीकडे वळला. आता डावीकडे म्हणजे कुठं? पूर्वेला. कारण वर जाताना डावीकडे म्हणजे पश्चिमेला. आता पूर्वेला. पूर्वेला 3 किलोमीटर गेला. मग इथून मी 3 किलोमीटर घेतो. नंतर उत्तरेकडे 9 किलोमीटर. आता उत्तर म्हणजे वरची दिशा. आता वर डायरेक्ट किती गेला? तर 9 गेला. इथं आला. आता इथं लक्षात ठेवा, इथं आयत तयार झालाय. आयताच्या समोरासमोर बाजू सारख्या. हे 4 म्हणल्यावर हे 4, पण टोटल 9 आहे. मग 9तून 4 गेल्यावर वर किती आलं? 5 आलं.
हे 3 म्हणल्यावर हे 3. मग मूळचा रेषाखंड 7 होता. मग 7तून 3 वजा गेल्यावर हे पुढचं 4 येणार. किती येणार? तर 4 येणार. हे लक्षात व्यवस्थित घ्या. बरं, आता 9 किलोमीटर चालून पुन्हा उजवीकडे वळला. आता उजवीकडे म्हणजे पूर्वेकडे वळला आणि पूर्वेकडे पुन्हा 4 किलोमीटर गेला. म्हणजे साधारणतः इथून इथपर्यंत 4 किलोमीटर गेला. तर तो आरंभ स्थानापासून किती किलोमीटर अंतरावर आहे? तुम्ही आकृती जर व्यवस्थित काढली तर लक्षात येईल. हे 4 आणि हे 4 आहे. म्हणजे हे जर जोडलं तर तो सुद्धा आयत तयार होतोय. मग ही जर बाजू 5 असेल तर त्याच्या समोरची बाजू सुद्धा किती असणार? 5च असणार. म्हणजे A पासून B हे जे ठिकाण आहे ते किती अंतरावर आहे? तर 5 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे याचं उत्तर काय येणार? 5 किलोमीटर असं येणार. समजलं का सर्वांना? हॅलो? हो सर. हो सर. हो सर. हा ना. ओके. आज 37 मुलं जॉईन आहेत. काल 42 होतील हळूहळू जॉईन. तरी आता मी उशिरा तास घेतोय. कोरोना काळामध्ये मी ज्यावेळेस 17 महिने क्लास घेतले त्यावेळेस माझा तास बरोबर 5:30ला चालू व्हायचा. मुलं बरोबर 5ला उठायची, अर्ध्या तासामध्ये फ्रेश व्हायची आणि 5:30ला तासाला बसायची. तरी आता आपण अर्धा तास थोडं उशिरा घेतोय 6:30. सवय लागल्यावर काय वाटत नाही. फक्त एक अर्धा तास अगोदर उठायचं म्हणजे आपण फ्रेश होतोय. आपला दिशाज्ञान हा पुन्हा एकदा दिशाचक्र. हे गणित आले की दिशाचक्र काढायचं, कारण दिशाचक्रावर आपल्या दिशा ठरतात. उद्या ईश्वराची पूजा आहे, दत्ताला नैवेद्य पक्वानाचा वाटा. ओके. आता बघा, हुसेन पूर्वेकडे 4 किलोमीटर गेला. आता मी अगोदर ए हे ठिकाण काढतो. समजा इथं ए हे ठिकाण काढलं. ए या ठिकाणी हुसेन आहे. पूर्वेकडे म्हणजे कुठली दिशा? उजव्या बाजूला. उजव्या बाजूला किती गेला तो? समजा हे 4 किलोमीटर अंतर आहे. आता उजवीकडे वळला. उजवीकडे म्हणजे बघा, तिकडे तोंड केल्यावर उजवा हात आपला खाली येतोय. मग उजवीकडे तो 3 किलोमीटर गेला. मग पुन्हा मी खाली 3 किलोमीटर घेतो. 3 किलोमीटर म्हणल्यावर 4 पेक्षा थोडा लहान लांबीचा रेषाखंड घ्या. पुन्हा उजवीकडे 7 किलोमीटर. आता उजवीकडे म्हणजे कुठं रे? वर जाताना उजवीकडे म्हणजे पूर्व आणि खाली जाताना उजवीकडे म्हणजे पश्चिम. मग पश्चिमेकडे पुन्हा 7 किलोमीटर काढतो अंतर. बघा इथं 7. आता मग इथं आयत तयार करण्यासाठी काय करतो? इथं असा लंब टाकतो. मग इथं आयत तयार होण्यासाठी झाल्यानंतर हे 4 म्हटल्यावर हे 4. हे 3 म्हटल्यावर हे 3. आणि 7तून 4 वजा केल्यावर पुढचा रेषाखंड आला 3चा. नंतर उत्तरेकडे 7 किलोमीटर. आता उत्तर म्हणजे वर. आता वर 7 गेला पुन्हा. बस एवढं घेऊया. आता काय करूया? हा रेषाखंड असा डावीकडे असा वाढवूया. वाढवला की दुसरा आयत तयार झाला. मग आयताच्या समोरासमोर बाजू सारख्या. मग हे 3 म्हणल्यावर हे 3 आणि खालचा रेषाखंड 3 म्हणल्यावर वरचा रेषाखंड 3. पण तो उत्तरेला 7 किलोमीटर गेलता. 7तून हे 3 वजा केल्यावर वर किती येणार? 4 येणार. त्यानंतर उजवीकडे वळून 5 किलोमीटर. आता उजवीकडे म्हणजे पूर्वेला. पूर्वेला पुन्हा 5 किलोमीटर गेला. साधारणतः मी एवढं दाखवतो 5. आता हाच रेषाखंड असा जर वाढवला वर तर अजून एक आयत तयार झाला. मग हा रेषाखंड 3 येणार. आयताच्या समोरासमोर बाजू सारख्या आणि हा 4 येणार. पण तो 5 किलोमीटर गेलता. मग 5तून 3 वजा केल्यानंतर हा पुढचा रेषाखंड 2 आला पहा. आता पुन्हा उजवीकडे वळून 4 किलोमीटर. आता उजवीकडे म्हणजे खाली येणार. आता खाली 4 आला पुन्हा.
4 म्हणजे साधारणतः इथं आला बघा 4. कारण आयताच्या समोरासमोर बाजू सारख्या म्हणजे त्या आडव्या रेषावरच आला तो 4. आता बघा तो कुठं आलाय का नाही त्याला हिरव्या पेनानं मी बी लिहितोय बघा इथं आलाय आता तो बी आणि मूळच्या ठिकाणी ए आहे. आता हे लक्षात येते तुमच्या ए आणि बी बघा. तर तो आरंभ स्थानापासून कोणत्या दिशेला आहे? मग ही दिशा कोणती? तर ही दिशा बघा इथं दिसते वर कुठली आहे? पूर्व दिशा आहे. कोणती दिशा आहे? पूर्व. आणि किती किलोमीटर अंतरावर आहे? म्हणजे ए आणि बी अंतर आहे बघा इथं. इथं किती आहे? 2 आहे. हा ए तयार झाला ना. आयताच्या समोरासमोर बाजू सारख्या. वरची बाजू 2 आहे म्हणजे खालची बाजू किती असणार? 2च असणार आहे. म्हणजे तो आरंभ स्थानापासून पूर्व दिशेला आणि किती किलोमीटर अंतरावर आहे? तर 2 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. तुम्हाला फक्त डावीकडे उजवीकडे वळला हे शब्द आहेत का नाही किंवा उत्तरेकडे वळला. डावीकडे म्हणजे कुणीकडे वळायचं? पूर्वेकडे का पश्चिमेकडे? हे फक्त समजून घ्या. समजलं का हे गणित? हो सर. हो सर. हो सर. ओके. शेवटी तुम्हाला काय मी पोलला काय होते तुमचं जादा तास असल्यामुळे मला पोल जास्त वेळ घेता येत नव्हता. पूर्वी कसं मी 1.5 तास वेळ घ्यायचो. पण आता तुमचा 8 तास आहे तुम्ही तुम्हाला घरातून 6:15 तरी हलावं लागत असेल. त्यामुळे मी थोडं आता पोलवर बंधन आणलेत. पोल घेत नाही. तरी पण एखादा घेऊया. कोण सांगते याचं उत्तर? चला तुमच्यासाठी साऊंड चालू करतो. एकदा वाचा. मी उन्हात असताना माझी सावली पश्चिमेकडे पडली होती. मी 90 अंशातून उजवीकडे वळून उभा राहिलो तर माझी सावली आता कोणत्या दिशेला पडेल? फास्ट. सर सिद्धी ढोक पश्चिम. सिद्धी ढोक पश्चिम. पश्चिम. बघा किती सोपा प्रश्न आहे. आकृती सुद्धा काढायची गरज नव्हती. सिद्धीनं बरोबर सांगितलं. मी उन्हात असताना माझी सावली पश्चिमेकडे पडली होती. सावली पश्चिमेकडे पडली म्हणजे सूर्य कुठल्या दिशेला असणार आहे? पूर्वेला असणार. पूर्व. हा पूर्वेला काय असणार आहे? सूर्य असणार आहे. म्हणजे वेळ कितीची असणार आहे? वेळ कुठली असणार आहे? सकाळ. सकाळची. हा सकाळची वेळ असणार आहे. पण तो मी 90 अंशातून मी कितीही अंशातून जरी वळलो तरी माझी सावली बदलणार आहे का रे? सावली ही पश्चिमेलाच राहणार ना. बघा किती सोपा प्रश्न होता. परंतु कितीतरी वेळ लागला तुम्हाला. सिद्धीनं पटकन सांगितलं. कितीही अंशातून वळलो तरी आपण उभं राहिल्यानंतर आपली जी सावली आहे त्या सावलीची दिशा कधीही बदलणार नाही. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 होतं. करेक्ट. आता हा पण प्रश्न फार सोपा आहे. दिशा चक्र काढतो. उद्या ईश्वराची पूजा आहे. दत्ताला नैवेद्य पक्वानाचा वाटा. आता ए या ठिकाणी मी मूळचं स्थान काढतो. ए ने पश्चिमेकडे 5 किलोमीटर प्रवास केला. पश्चिमेकडे म्हणजे कोणती दिशा रे? बघा पश्चिम म्हणजे कोणती दिशा? डावीकडे. बरोबर आहे ना? किती प्रवास केला?
5 किलोमीटर प्रवास केला. ए ने पश्चिमेकडे 5 किलोमीटर प्रवास केला. हे वाक्य आपलं झालं. त्यानंतर तो डावीकडे वळला. आता डावीकडे म्हणजे कुठे येणार? खाली. व डावीकडे 3 किलोमीटर प्रवास केला. बघा खाली किती किलोमीटर प्रवास केला? तर 3 किलोमीटर इतका प्रवास केला. तर तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे? ए हे मूळ ठिकाण मगाशी मी तुम्हाला सांगितलं आणि बी हे शेवटचं ठिकाण. मग हे अंतर तुम्हाला काढायचं होतं. आता तो वळताना नेहमी काटकोनातून वळतो, त्यामुळं हा काटकोन त्रिकोण तयार झाला. पहा काय तयार झाला? काटकोन त्रिकोण तयार झाला. मग इथं आपण जर पायथागोरसचा सिद्धांत वापरला, काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजेइतका असतो. मग कर्ण कुठला आहे? AB. मग कर्णाचा वर्ग म्हणजे AB चा वर्ग. काटकोन करणाऱ्या पहिल्या बाजूचा वर्ग म्हणजे 5 चा वर्ग आणि काटकोन करणाऱ्या दुसऱ्या बाजूचा वर्ग म्हणजे 3 चा वर्ग. मग मला सांगा 5 चा वर्ग किती? 25. 3 चा वर्ग किती? 9. आणि ह्या 6 दोघांची बेरीज किलोमीटर. किती येणार? ह्या दोघांची बेरीज 25 आणि 9 ची किती येणार? 34 येणार. आणि मग दोन्ही बाजूची जर वर्गमूळ काढली तर 34चं वर्गमूळ निघत नाही. म्हणजे याचं उत्तर वर्गमुळात 34 येते. आता वर्गमुळात 34 हा पर्याय दिसतोय का तुम्हाला ह्यात कुठं? कुठंच नाही. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तरच तुम्हाला पर्यायामध्ये दिसत नाही. त्यामुळे हा प्रश्न ड्रॉप केलेला आहे. आपलं तुम्ही हा सोडवा. फक्त वर्गमुळात 34 हे उत्तर लिहा. बरोबर आहे का? वर्गमुळात 34 उत्तर मी काढलेलं. हो सर. हो सर. हो सर. हो हो सर. सर. ओके. समीर अगोदर नेहमीच्या दिशाचक्र काढतो. उद्या ईश्वराची पूजा आहे. दत्ताला नैवेद्य पक्वानाचा वाटा. चला सुरुवात करूया आपण डायग्रामला. समीर एका ठिकाणावरून उत्तरेस 4 किलोमीटर चालत गेला. समजा इथं ए या ठिकाणी आपण समीर आहे समजूया. इथून 4 किलोमीटर उत्तरेला म्हणजे वर गेला असा. किती किलोमीटर गेला? समजा हे अंतर आपण 4 धरलं. नंतर उजवीकडे वळून 3 किलोमीटर चालत गेला. आता उजवीकडे म्हणजे पूर्वेला पुन्हा 3 किलोमीटर दाखवत अंतर हे. पुन्हा उजवीकडे वळून 10 किलोमीटर. आता उजवीकडे म्हणजे खाली येणार 10 किलोमीटर. 10 म्हणजे इथून जर असा लंब टाकला तर आयत झाला. आयताच्या समोरासमोरच्या बाजू सारख्या. हे 4. मग 10 तून 4 वजा केल्यावर खालचा रेषाखंड येणार 6. पुन्हा उजवीकडे 8 किलोमीटर चालत गेला. आता उजवीकडे म्हणजे पश्चिमेकडे पहा. मग पश्चिमेकडे किती आला? 8 किलोमीटर. साधारणतः मी एवढं अंतर दाखवलं. इथून पुन्हा खाली असा लंब टाकला. आयत तयार केला. आयताच्या समोरासमोर बाजू सारख्या. हे 3 हे 3 हे 6 हे 6. आता टोटल किती गेलता? 8. मग 8तून 3 वजा केल्यावर हे पुढचा रेषाखंड आला 5. शेवटी उत्तरेकडे वळून 6 किलोमीटर गेला. आता इथून वर 6 किलोमीटर गेला बघा. आता तुमच्या लक्षात पण आलं असेल. आणि इथं नाव समजा मी बी दिलं. तर ए आणि बी हे दोन ठिकाणं विचारात घ्या. ए आणि बी एका सरळ रेषेत आहेत बघा इथे सगळे. कारण हे 6 आहे, हे 6 आहे, हे 6 आहे म्हणजे हा आयत झाला.
त्यामुळे आयताची वरची बाजू आणि याच्या उजव्या बाजूच्या आयताची वरची बाजू ही एका सरळ रेषेमधील सर्व बिंदू आहेत. आता काय विचारलंय, तर तो मूळ ठिकाणापासून किती किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे हे अंतर विचारलंय ए आणि बी च. मग हा पण आयतच आहे ना, मग हे जर 5 असेल तर त्याच्या समोरची बाजू सुद्धा 5. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक किती 3. समजलं का हे? हो सर. हो सर. हा ओके. मग ते 2013-14 ची प्रश्नपत्रिका आपली संपली. आता आपण 14-15च्या प्रश्नपत्रिकेतला प्रश्न घेतो या टाईपचं. दिशाज्ञान या घटकावर. मुख्य दिशाचक्र काढतो अगोदर. उद्या ईश्वराची पूजा आहे. दत्ताला नैवेद्य पक्वानाचा वाटा. ठीक आहे. हा. विजय पूर्वेकडे सरळ रेषेमध्ये चालत जातो. समजा मूळचं जे ठिकाण आहे ते इथं धरतो. ए हे ठिकाण आहे मूळचं. पूर्वेकडे म्हणजे उजवीकडं. मग तो 75 किलोमीटर चालत गेला असं समजलंय. किती? 75. विजय पूर्वेकडे सरळ चालत जातो. 75 मीटर चालून झाल्यानंतर समजा इथून इथपर्यंत अंतर आपण 75 धरूया. 75 मीटर चालून झाल्यानंतर तो डावीकडे वळतो. आता डावीकडे म्हणजे कुठं? वर. आणि तो 25 मीटर जातो. समजा वर असं छोटस अंतर दाखवतो 25. वर 25 गेला. पुन्हा डावीकडे वळतो. आता डावीकडे म्हणजे पश्चिमेला. मग पश्चिमेला पुन्हा तो 40 मीटर गेला समजा. समजा इथं 40 मिली येतं वर. नंतर पुन्हा डावीकडे वळतो. आता डावीकडे म्हणजे खाली येणार. खाली किती येणार पुन्हा 25. 25 म्हणजे बघा आयताच्या समोरासमोर बाजू सारख्या. हे 25 आहे. हे 25 आहे म्हणजे हा बिंदू मूळच्या रेषाखंडावर येणार. म्हणजे इथं बी ठिकाणी येणार बघा बी. आता त्याने काय सांगितले, तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे. आता हे 40 म्हणल्यावर त्याच्या समोरची बाजू पण 40 येणार. कारण आयत तयार झालाय. आता टोटल 75. 75 मधून हे 40 जर वजा केलं तर हे अंतर ए आणि बी हे 35 येणार पहा. म्हणजे तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आला, तर 35 मीटर अंतरावर आला. पण 35 मीटर हा पर्याय दिलेला नाही. म्हणून याचं उत्तर यापैकी नाही. समजलं का हे? यापैकी नाही कसं आलं? हो सर. हो सर. हो सर. ओके. आणि जर एखाद्याला समजलं नाही तर आपला युट्यूबचा व्हिडिओ मी पुन्हा ग्रुपवर पाठवतोय. स्टेटसला पण ठेवतोय. पुन्हा युट्यूबचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकता. आता या आकृतीसाठी पुन्हा एक दिशाचक्र तयार करतो. उद्या ईश्वराची पूजा आहे. दत्ताला नैवेद्य पक्वानाचा वाटा. उद्या ईश्वराची पूजा आहे. दत्ताला नैवेद्य पक्वानाचा वाटा. ठीक आहे. समीरनं एका ठिकाणापासून उत्तर दिशेनं 10 किलोमीटर प्रवास केला. समजा समीर ए या ठिकाणी आहे. समजा मी इथं ए हे ठिकाण काढलं.
इथून 10 किलोमीटर असा प्रवास केला तो. ते म्हणजे इथं पुढे 10. नंतर डावीकडे येऊन 4 किलोमीटर प्रवास केला. तर डावीकडे म्हणजे पश्चिमेला. समजा इथं 4 किलोमीटर त्यानं प्रवास केला. पुन्हा उजवीकडे येऊन 5 किलोमीटर. आता उजवीकडे म्हणजे कुठे जाणार? वर जाणार. समजा इथं 5 किलोमीटर प्रवास केला. नंतर उजवीकडे येऊन 4 किलोमीटर. आता उजवीकडे म्हणजे पुन्हा इकडे येणार. किती अंतर आहे? 4 किलोमीटर. तर तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे? तर तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे? समजा इथे बी आहे. हा रेषाखंड मी सलग असा पुढपर्यंत वाढवतो. इथं आयत तयार झाला. आयताच्या समोरासमोरच्या बाजू सारख्या. हे 5 म्हटल्यावर हे सुद्धा किती येणार? 5 येणार. मग ए आणि बी ह्या दोन बिंदूतील अंतर जर काढायचं असेल तर खालचं 10 आणि वरचं 5. या दोघांची काय करावं लागणार? बेरीज. म्हणजे किती अंतर येते? 15 किलोमीटर. म्हणजेच पर्याय क्रमांक किती? 1 येते. बरोबर येणार आहे? हो सर. हो हा, ओके. मुख्य दिशा चक्र काढतो. उद्या ईश्वराची पूजा आहे. दत्ताला नैवेद्य पक्वानाचा वाटा. हा बघा, जर ए हा सी च्या वायव्येस 35 मीटर अंतरावर असेल. आता वायव्य दिशा बघा, इथं अशी येते, अशी तिरकी येते बघा, तिरकी. ए हा सी च्या वायव्येस आहे. म्हणजे ए कुठं सी कुठं देऊ रे? इथं ए देऊ का? इथं. आणि इथं सी लिहिलेलं बरोबर आहे का बघा पण. ए हा सी च्या वायव्येस. ए हा सी च्या वायव्येस किती अंतरावर आहे? 30 मीटर अंतरावर आहे. आता इथं थोडं प्रश्नच खरंच चुकलेला आहेत बरं का. हा प्रश्नच थोडा मला चुकीचा वाटतो. तिथं आपण थोडी दुरुस्ती करून घेऊया. इथं सी च्या जागेवर मी बी लिहिलं समजा. पुन्हा ह्या सी च्या जागेवर मी पुन्हा बी लिहिलं. आणि ह्या सी च्या जागेवर बी लिहिलं. थोडं दुरुस्ती करून घेतो. आता बघा, ए हा बी च्या वायव्येस. मग इथं मी बी करतो आता. ए हा बी च्या वायव्येस 30 मीटर अंतरावर आहे. सी हा बी च्या ईशान्येस. आता बी ची ईशान्य दिशा कोणती? तर अशी येणार बघा, बी ची ईशान्य दिशा. सी हा बी च्या ईशान्य दिशेस 30 मीटर अंतरावर आहे. म्हणजे ते सी लिहिलं आणि हे अंतर 30 लिहितो. याच्या दोघांमध्ये काटकोन तयार होणार. कारण लगतच्या दोन उपदिशामध्ये 90 अंशाचा कोन तयार होतो पहा. लगतच्या दोन उपदिशामध्ये 90 अंशाचा कोन तयार होतो. तर बी हा ए पासून कोणत्या दिशेस आहे? बी हा ए पासून कोणत्या दिशेस आहे? मग सांगा रे मला दिशा. बी हा ए पासून कोणत्या दिशेला येतोय? वायव्य. 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 ए पासून ही दिशा पाहिजे आपल्याला. वायव्य. वायव्य. बी हा ए पासून कोणत्या दिशेला रे? आग्नेय. हा, उत्तर बरोबर आहे. आग्नेय उत्तर येते आग्नेय. बघा. पर्याय क्रमांक 3. आग्नेय. आता या प्रश्नात थोडी दुरुस्ती फक्त करून घ्यावी लागेल बरं का. म्हणजे पहिल्या वाक्यात सी च्या ठिकाणी बी, दुसऱ्या वाक्यात दुसऱ्या सी च्या ठिकाणी बी आणि शेवटच्या वाक्यामध्ये पण सी च्या ठिकाणी बी. म्हणजे सगळं 3 जागेवरच सी ड्रॉप केले थोडक्यात.
तेवढी फक्त दुरुस्ती आपण नंतर करूया. ठीक आहे, आता 2015-16 ची प्रश्नपत्रिका मी शेअर करतो. प्रश्न क्रमांक 78 आहे. अगोदर दिशाचक्र काढतो. उद्या ईश्वराची पूजा आहे. दत्ताला नैवेद्य पक्वान्नाचा वाटा. ठीक आहे. सुधीरच्या घराचा दरवाजा उत्तर दिशेला आहे. बर. सुधीर घरातून निघाला व उजवीकडे 3 किलोमीटर गेला. सुधीर घरातून निघाला व उजवीकडे 3 किलोमीटर गेला. समजा मी खाली ठिकाण घेतो सुधीरच्या घराचं. समजा इथं सुधीरचं घर आहे, हे ठिकाण. आता याच्या घराचा दरवाजा उत्तरेला आहे, म्हणजे वरच्या दिशेला आहे. मग सुधीर घरातून निघाला व उजवीकडे 3 किलोमीटर गेला. आता उजवीकडे 3 किलोमीटर घेतो मी. इथून इथपर्यंत घेतलं 3 किलोमीटर. नंतर डावीकडे 6 किलोमीटर गेला. आता डावीकडे म्हणजे वर जाणार 6 किलोमीटर. वर किती गेला? 6 किलोमीटर गेला. पुन्हा डावीकडे वळून 3 किलोमीटर. आता पुन्हा 3 किलोमीटर आला असं इकडे. पुन्हा उजवीकडे वळाला. आता उजवीकडे म्हणजे पुन्हा वर गेला 2 किलोमीटर. दोन किलोमीटर चालल्यावर तो मैदानात पोचला. म्हणजे इथं पोचला. बी या ठिकाणी मैदान आहे. तर मैदानात सुधीरच्या घरापासून किती अंतरावर आहे? आता सरळ काय करूया, हिरव्या पेनानं मी ए आणि बी ही दोन ठिकाणं जोडून घेतो बघा. असं एका सरळ रेषेत येणार. कारण हे 3 आहे, हे 3 आहे. समोरासमोरी बाजू समान आहेत म्हणजे हा आयत झाला. मग ही बाजू जर 6 असेल तर त्या आयताच्या समोरची बाजू सुद्धा किती असणार? 6. मग आपल्याला ए आणि बी विचारलंय ना. मग हे अंतर 6 आणि याच्या पुढचं हे अंतर 2. या दोघांची बेरीज केली तर 6 आणि 2 किती येणार? 8 किलोमीटर येणार. आणि ए पासून बी कोणतं दिशा आहे ते एक विचारलेलं आहे. मग ही वरची दिशा कुठली असते? तर उत्तर दिशा असते. म्हणजे बी हा ए पासून उत्तरेस आहे 8 किलोमीटर अंतर. मग 8 किलोमीटर उत्तरेस हा पर्याय क्रमांक काय आहे? 2 आहे. समजलं का हे? हॅलो. हो सर. हो सर. हा, ओके. नेक्स्ट क्वेश्चन. आता दिशाचक्र अगोदर काढतो. उद्या ईश्वराची पूजा आहे. दत्ताला नैवेद्य पक्वान्नाचा वाटा. ठीक आहे. जय ए या ठिकाणापासून, समजा मी या ठिकाणी ए ठिकाण काढतो. पूर्वेला 15 किलोमीटर. पूर्वेला म्हणजे उजव्या बाजूला. मी हे अंतर लिहिलं 15 किलोमीटर.
पुन्हा डावीकडे होऊन 10 किलोमीटर. आता डावीकडे म्हणजे वर वर गेला 10 किलोमीटर. आता तर रोहनचं घर आहे. रोहनच्या घरी पोचला. समजा इथं मी आर नाव देतो. रोहनच्या घराला आर नाव देतो. तिथून पश्चिमेकडे 10 किलोमीटर. आता पश्चिमेकडे म्हणजे डावीकडं. पश्चिमेकडे किती गेला तो? 10 किलोमीटर. साधारणतः एवढं दाखवतो 10. पुन्हा डावीकडे वळला. डावीकडे म्हणजे खाली आला पुन्हा. आता खाली किती आला? 22 किलोमीटर. 22 म्हणजे साधारणतः इथं आला. आता लक्षात येईल तुमच्या इथं आयत झाला. आयत म्हणजे समोरासमोर 22 सारखे ना, म्हणजे हे 10 येणार. हे 10 म्हणल्यावर हे 10. हे 10 म्हणल्यावर 15तून 10 गेल्यावर हे 5 येणार. आणि हे 22 आलतं. 22तनं वरचं 10 वजा केल्यावर हा खालचा 12 येणार. आता इथं प्रणवचं घर आहे बघा. आणि विचारलंय काय मग आता? प्रश्न मी आता इथं तुम्हाला दिसत नाही स्क्रीनवर. मी प्रश्न वाचतो. जय ए या ठिकाणापासून, आता हे मूळचं ठिकाण होतं ते ए होत आहे का नाही? मूळचं ठिकाण होतं ए. जय ए ठिकाणापासून किती अंतरावर व कोणत्या दिशेला आहे हे मी जोडतो ए आणि पी. तुम्हाला हे अंतर विचारलंय एपी. तुम्हाला कोणतं अंतर विचारलंय? एपी विचारलंय. मगाशी तुम्हाला मी सांगितलं तिथं समजा मी ओ नाव दिलं तर एओपी हा काटकोन त्रिकोण तयार झाला. आणि काटकोन त्रिकोणाची एक काटकोन करणारी बाजू 5 आहे आणि दुसरी काटकोन करणारी बाजू 12 आहे. म्हणजे कर्ण किती? खरं तर पायथागोरसचे त्रिकूट आपण गणितामध्ये शिकणार आहे. तेच तुमचं आपोआप पाठ होऊन जाणार आहे. तर विषम संख्येपासून होणारं पायथागोरसचं त्रिकूट करताना 5चा वर्ग 25 करतात. 25 म्हणजे 25 कोणत्या दोन क्रमवार संख्यांची बेरीज 12 आणि 13ची आहे का नाही? मग 12 आणि 13, मग 13 हा कर्ण येणार. पण हे त्रिकूट नंतर आपण शिकणार आहे. आता पायथागोरसचा सिद्धांत करूया. एपीचा वर्ग बरोबर काटकोन करणारी पहिली बाजू 5चा वर्ग अधिक काटकोन करणारी दुसरी बाजू 12चा वर्ग. मग 5चा वर्ग 25, 12चा वर्ग 144 आणि ह्या दोघांची बेरीज किती येणार? 169. आणि याचं वर्गमूळ किती येणार मग? 13. म्हणजे ही बाजू येणार ती 13. पायथागोरसचा सिद्धांत जर वापरला तर तुम्ही ए आणि पी ह्या दोन भिन्न बिंदूमधलं अंतर काढू शकता. म्हणजे जय ए या ठिकाणापासून किती अंतरावर आहे? तर 13 किलोमीटर अंतरावर आहे. आणि कोणत्या दिशेला आहे? कोण सांगते मला? दिशा कोण सांगेल रे? ए पासून पी कोणत्या दिशेला आहे? अगदी बरोबर. 13 किलोमीटर कोणत्या दिशेला आहे? आग्नेय. आणि अजून एक प्रश्न असा आहे, जयच्या घरापासून रोहनचे घर कोणत्या दिशेला आहे? जयच्या घरापासून रोहनचे घर कोणत्या दिशेला आहे? ईशान्य. 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 अगदी बरोबर आहे. ईशान्य दिशा. हे बघा इथं रोहनचं घर आहे ना. आणि जयचं घर कुठं आहे रे? जयचं घर इथं आहे ना. मग इथं जर तुम्ही असं दिशाचक्र काढलं तर हे असं येते आहे की नाही? म्हणजे ईशान्य दिशा येते. बरोबर आहे. ठीक आहे. आता 2016-17चा प्रश्न आपण पाहूया. अगोदर मी दिशाचक्र काढतो. उद्या ईश्वराची पूजा आहे. दत्ताला नैवेद्य पक्वानाचा वाटा.
ठीक आहे. महेश उत्तरेस तोंड करून उभा होता. उत्तरेस म्हणजे वरच्या दिशेला तोंड आहे. तो 180 अंशातून वळून, आता मला सांगा तोंड इकडं आहे, 180 तून वळला आणि दक्षिणेला 4 किलोमीटर चालत गेला. 180 तून वळला आणि दक्षिणेला चालत गेला. दक्षिणेला म्हणजे असा खाली असा वळला बघा आणि दक्षिणेला खाली चालत गेला. आता मी दक्षिणेची दिशा काढतो सरळ. दक्षिणेला किती गेला? 4 किलोमीटर. समजा मूळचं ठिकाण त्याचं ए आहे. ए ठिकाणापासून 4 किलोमीटर खालच्या दिशेने दक्षिणेला गेला. त्यानंतर उजवीकडे वळला. आता उजवीकडे म्हणजे कुठं रे? उजवीकडे म्हणजे बघा, वर जाताना उजवीकडे म्हणजे पूर्व आणि खाली जाताना इकडे येणार. उजवीकडे वळून तो 5 किलोमीटर आला. वळताना नेहमी काटकोनातून वळणार 5 किलोमीटर. तिथून डावीकडे पुन्हा 4. आता डावीकडे 4 म्हणजे खाली येणार. खाली 4. त्यानंतर पूर्वेकडे 5. पूर्व म्हणजे उजव्या बाजूला पुन्हा 5 आला. एका खाली एक येणार कारण आहे तयार होते बघा. तर तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे? हे रेषाखंड सरळ काढला तर इथं आयत झाला 4 म्हणल्यावर हे 4 बरोबर आहे. वरचं 4 आणि हे सर खालचे 4. 8 8. किलोमीटर. करेक्ट. बरोबर आहे. 8 किलोमीटर. मुख्य दिशा चक्र काढतो. उद्या ईश्वराची पूजा आहे. दत्ताला नैवेद्य पक्वानाचा वाटा. ठीक आहे. एक मुलगा पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. एक मुलगा, आता मी तर दिशा चक्र वाटल्यास डबल काढतो, मोठं काढतो थोडं. हा, पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. पश्चिम म्हणजे कुठं? इकडं. मी दिशा दाखवतो. एक मुलगा पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. तो उजव्या हाताला 45 अंशामध्ये फिरला. उजव्या बाजूला म्हणजे इकडं फिरला बघा, 45 अंश. लगतची एक मुख्य दिशा आणि एक उपदिशा यांच्यामध्ये 45 अंशाचा कोन असतो पहा. म्हणजे त्याचं तोंड आता कुठं असणार आहे? उजवीकडे 45 अंशातून वळला म्हटल्यावर त्याची दिशा कुठली असणार? वायव्य. वायव्य. हा. वायव्य. त्यानंतर घड्याळाच्या वायव्य. काट्याच्या दिशेने 180 अंशाचा माप केला. पुन्हा 180 अंशाचा कोन. 180 अंश म्हणजे सरळ रेषा येणार अशी बघा, इथं इकडे येणार. म्हणजे आता त्याचं तोंड कुठं असणार आहे? कुठल्या दिशेला? 180 म्हटल्यानंतर आग्नेयाला. हा, आग्नेय असणार. बरोबर. थोड्या वेळानं त्यानं घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं 270 अंशाचा कोन केला. 270 म्हणजे किती जाणार आहे? 45 ची किती पट? 270 सांगा. 6 पट ना रे. 6 पंचे 30, 7 चला 3, 6 चोक 24 आणि 3 27. हा, मग 6 छोट्या छोट्या अँगल मधनं माघारी जायचं. घड्याळाच्या काट्या दिशेनं म्हणजे बघा 1, 2, 3, 4, 5 आणि 6 इथे येणार ना? बरोबर आहे का? म्हणजे त्याचं तोंड कुठं असणार? कुठल्या दिशेला? नैऋत्य. तर मुलाचं तोंड आता नैऋत्य. कोणत्या दिशेला आहे? अगदी बरोबर. कोणत्या दिशेने? नैऋत्य. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 4. पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. अगोदर मी दिशा चक्र काढतो नेहमीप्रमाणे. उद्या
ईश्वराची पूजा आहे. दत्ताला नैवेद्य पक्वानाचा वाटा. हा. अभिजित पूर्वेकडे 10 किलोमीटर गेला. बघा, अभिजित पूर्वेकडे 10 किलोमीटर गेला. समजा अभिजित ए या ठिकाणी आहे. पूर्वेकडे म्हणजे सरळ उजव्या हाताला. किती किलोमीटर गेला? 10 किलोमीटर गेला. डावीकडे वळून, आता डावीकडे म्हणजे तो वर जाणार. डावीकडे म्हणल्यावर वर जाणार, तो 4 किलोमीटर गेला. समजा हे अंतर आहे 4. त्या ठिकाणापासून त्यानं आग्नेयेकडे 5 किलोमीटर प्रवास केला. आता आग्नेय जर कळत नसेल तर इथं मी दिशाचक्र तयार करतो बघा तात्पुरतं. आता दिशाचक्र लक्षात येईल. आग्नेय म्हणजे बघा ही असा पुन्हा माघारी आला. किती आला आग्नेयेकडे? पुन्हा 5 किलोमीटर आला. आग्नेयेकडे किती आला? 5. तर तो मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे हे लक्षात पण तुमच्या आलं असेल. हे सरळ येणार. हे अंतर 4 आहे ना. 3, 4, 5 हे त्रिकूट माहिती आहे का तुम्हाला पायथागोरसचं? म्हणजे काटकोन करणाऱ्या बाजू 3 आणि 4 असतील तर 5 हा कर्ण असतो. म्हणजे हे कर्ण 5 आहे. एक काटकोन करणारी बाजू 4 आहे, म्हणजे दुसरी काटकोन करणारी बाजू 3 असणार. मग इथं बी हे ठिकाण लिहितो. मग ए बी अंतर किती आलं? 10 आणि पुढचं किती? 3. 13. म्हणजे पर्याय क्रमांक किती येणार? 2 येणार. पर्याय क्रमांक 2 येणार. ठीक आहे, 2च उदाहरणं राहील आपली. एक 5 मिनिटांमध्ये ती घेऊया आणि राहिलेला घटक उद्या. अगोदर दिशाचक्र काढतो. उद्या ईश्वराची पूजा आहे. दत्ताला नैवेद्य पक्वानाचा वाटा. ठीक आहे. हा. सुमित पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. सुमितचं तोंड कुठं आहे? पश्चिमेकडे तोंड करून. मी अगोदर दिशाचक्रच काढतो, नाही तर मगासारखं. पश्चिम म्हणजे इकडे तोंड आहे. सुमित पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. काही वेळानं तो 180 अंश कोनात घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 180 तून वळला, म्हणजे बघा असा आला इथं. आता तोंड त्याचं कुठं असणार मग सांगा? पूर्वेकडे. हा, पूर्वेकडे असणार. पुन्हा 45 अंश कोनात घड्याळाच्या उलट्या दिशेनं. घड्याळाच्या उलट्या दिशेनं. उलट्या दिशेनं 45 आला, म्हणजे पुन्हा इथं असणार तोंड त्याचं. म्हणजे ही दिशा कुठली सांगा आता? ईशान्य. हा, आता ईशान्येकडे तोंड आहे, बरोबर आहे. पुन्हा काही वेळानं 225 अंशात. आता 225 म्हणजे 45 ची किती पट रे? बघ कोण सांगतंय? ते कळलं पाहिजे. किती? 5 का? 5 बटा 25 असताना 2. मग 5 छोटे छोटे लघुकोनातून किती? घड्याळाच्या काट्याच्या उलटच्या दिशेनं, म्हणजे 5 घेऊया इथनं पुढं. मी हिरवा पेन वापरतो 5 साठी. बघा, 1, 2, 3, 4 आणि 5 इथे येणार ना आता? 5 घरं म्हटलं बघा. त्या दिशेला. हा. आता बघा, त्या दक्षिण. सुमीचं तोंड कोणत्या दिशेनं आहे? दक्षिण दिशेला तोंड आहे. पण विचारलंय का त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल? आता इकडं तोंड आहे बघा. उजवा हात कोणत्या दिशेला असेल रे? उजव्या हाताची दिशा कुठली? पश्चिम. पश्चिम. अगदी बरोबर. पश्चिम उत्तर बरोबर आहे. पश्चिम. त्याच्या उजव्या हाताची दिशा ही असणार बघा, पश्चिम. ठीक आहे. एक शेवटचा प्रश्न घेऊया आणि बस करू. आता याच्यासाठी दिशाचक्र काढतो.
उद्या ईश्वराची पूजा आहे. दत्ताला नैवेद्य पक्वान्नाचा वाटा. बर. प्रणव उत्तरेकडे तोंड करून उभा होता. प्रणव उत्तरेकडे तोंड करून उभा होता. इथं समजा प्रणव घेतलाय, हे ठिकाणी घेतलं. तो उजवीकडे वळून, तो उजवीकडे आता उत्तरेकडून उजवीकडे वळला. उजवीकडे म्हणजे त्याचं तोंड आता पूर्वेला असणार आहे. मग पूर्वेला तो 30 मीटर गेला. समजा इथून इथं अंतर आहे 30. किती अंतर आहे? 30. त्यानंतर डावीकडे वळून, आता डावीकडे म्हणजे वर जाणार 20. पुन्हा हे अंतर आपण 20 घेऊया. पुन्हा उजवीकडे 30. आता पुन्हा इकडे 30 गेला. पुन्हा उजवीकडे 45. आता उजवीकडे म्हणजे खाली येणार 45 म्हणल्यावर. पुन्हा उजवीकडे 45. आता पुन्हा इथं 45 आला. तर तो मूळ स्थानाच्या कोणत्या दिशेस आहे? आता इथं दिशा विचारलेली आहे. आता बाकीची तर अंतर पण काढायची गरज नव्हती. पण जर काढले असे अंतर तुम्ही तर लक्षात येते, हे 30 म्हणल्यावर हे 30, हे 20 म्हणल्यावर हे 20 आणि 45तून 20 गेल्यावर हे 25 येणार. आता हे 30 म्हणल्यावर हे 30, 45 आणि 30 गेल्यावर हे 15 येणार. आपल्याला ही दिशा विचारली, मग इथं दिशा चक्र काढायचं. ए पाशी जर तुम्ही दिशा चक्र काढलं तर लक्षात येईल ही दिशा कुठली ती? आग्नेय. 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 म्हणजे पर्याय क्रमांक 2. आग्नेय. ठीक आहे. अशा पद्धतीनं आज आपण सकाळी 6 वाजल्यापासून आता 7 वाजेपर्यंत 1 तास पूर्ण झाला. 1 तासामध्ये आपण 2010-11 सालापासून 2017-18 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकेत NMS दिशाज्ञान या घटकावरील सर्व प्रश्नांचा अभ्यास केला. राहिलेले जे प्रश्न आहेत दिशाज्ञानावर आधारित ते उद्या सकाळच्या तासाला आपण पाहूया. आणि सगळा अभ्यास रोजचा रोज लिहा. एका दिवशी जर तुम्हाला शाळेमध्ये जास्त अभ्यास असेल किंवा काही कामानिमित्त गावाला गेला तर जास्त लिहिता आलं नाही तर 1-2-3 प्रश्न तरी आपल्या नोट्स मध्ये असावं. या दृष्टीने थोडंफार तरी लिहा. चालेल, बस करूया. ओके, बाय. बाय. बाय.